नमस्कार मित्रांनो, आपले स्वागत आहे आपल्या रेल्वे स्टडी यूट्यूब चॅनलमध्ये. आपण जे सामान्य विज्ञानची जी सिरीज चालू केली होती टॉप 100 क्वेश्चनची, त्यातील हा दुसरा भाग आहे. पहिला भाग हा तुम्ही पाहिला नसेल तर आधी तो अगोदर पहा, नंतर हा पहा, जेणेकरून आपल्याला पुढील प्रश्न समजतील. तर बघू ह्या पार्ट 2 मधील प्रश्न कसे आहेत. बघा, पहिला प्रश्न आहे, भारतात हर्षा ही पहिली नलिका बालिका केव्हा जन्मास आली? तर हर्षा ही पहिली नलिका बालिका केव्हा जन्मास आली? तर ही 1986 साली जन्माला आली. 1986 साली. पुढील प्रश्न बघा, कॅन्सर प्रतिरोधक औषध इंटरफेरॉन मनुष्याच्या कोणत्या अवयवापासून तयार करतात? इंटरफेरॉन हे कोणत्या मनुष्याच्या अवयवापासून तयार करतात? हे प्लाझ्मापासून हे औषध तयार करतात. पुढील प्रश्न पहा, व्हिनेगारमध्ये कोणता घटक असतो? तर व्हिनेगारमध्ये कोणता घटक असतो? तर सायट्रिक आम्ल असते का, सल्फ्युरिक आम्ल असते का, हायड्रोक्लोरिक का ॲसिटिक आम्ल? तर ॲसिटिक आम्ल हे व्हिनेगारमध्ये असते. पुढील प्रश्न पहा, फळे पिकवण्यासाठी कोणता वायू वापरला जातो? फळे पिकवण्यासाठी इथिलीन हा वायू वापरला जातो, हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे. पुढील प्रश्न पहा, अंडी टिकवण्यासाठी कोणत्या काचेचा वापर करतात? अंडी टिकवण्यासाठी हा जल काचेचा उपयोग करतात. अंडी टिकवण्यासाठी जल काचेचा उपयोग करतात. पुढील प्रश्न पहा, कोणत्या धातूला सर्वात कठीण धातू संबोधले जाते? तर आपल्या सर्वांनाच माहिती आहे, सर्वात कठीण धातू हा हिरा आहे. पुढील प्रश्न बघा, जागतिक आरोग्य दिन केव्हा पाळण्यात येतो? तर हे आपल्या सर्वांना माहिती आहे, 7 एप्रिलला जागतिक आरोग्य दिन साजरा केला जातो. पुढील प्रश्न पहा, कोणत्या पदार्थामुळे वनस्पतीची पाणी व कॅल्शियम शोषून घेण्याची क्षमता वाढते? पाणी व कॅल्शियम शोषून घेण्याची क्षमता वाढते. तर हे बोरॉनमुळे वनस्पतीची पाणी आणि कॅल्शियम शोषून घेण्याची क्षमता वाढते. पुढील प्रश्न पहा, युरेनियमच्या अणुस्फोटातून टिंबटिंब हे किरणोत्सारी द्रव वातावरणात खूप उंचीवर फेकले जाते व त्यानंतर ते हळूहळू पृथ्वीकडे येते. तर कोणते द्रव हे युरेनियमच्या अणुस्फोटातून फेकले जाते? तर युरेनियमच्या अणुस्फोटातून ट्रान्सियम 90 हे द्रव खूप उंचीवर फेकले जाते आणि नंतर ते हळूहळू पृथ्वीवरती परत येते. पुढील प्रश्न पहा, खालीलपैकी कोणत्या साधनाने हृदयाचे ठोके मोजले जातात? हा एक कॉमन प्रश्न आहे आणि सर्वांना माहीत असणार. तर टेलिस्कोपाने हृदयाचे ठोके मोजले जातात. पुढील प्रश्न पहा, रक्तदाबाच्या विकारावर कोणती वनस्पती उपयुक्त आहे? रक्तदाबाच्या विकारावर तर ही वनस्पती हा सर्वांच्या घरी दारासमोर असते, ती म्हणजे तुळस. तुळस ही वनस्पती रक्तदाबाच्या विकारावरती उपयुक्त ठरली आहे. पुढील प्रश्न पहा, ज्वारी ही टिंबटिंब आरोग्य पद्धती आहे. तर ज्वारी ही आरोग्य पद्धती कोठील आहे? तर ही जपानची आरोग्य पद्धती, ज्वारी ही जपानची आरोग्य पद्धती आहे. पुढील प्रश्न पहा, हिरा व कोळसा यांचे रासायनिक स्वरूप एकच असल्याचे कोणी सिद्ध केले? हिरा व कोळसा यांचे रासायनिक स्वरूप एकच असल्याचे कोणी सिद्ध केले? तर लावासिये यांनी हे सिद्ध केले. पुढील प्रश्न पहा, टायफॉइड या आजारात खालीलपैकी कोणते औषध दिले जाते? तर टायफॉइड या आजारात क्लोरोमायसेटिन हे औषध टायफॉइड या आजारात दिले जाते. पुढील प्रश्न पहा, टिंबटिंब या जर्मन शास्त्रज्ञाने 1895 मध्ये क्षकिरणांचा शोध लावला. तर क्षकिरणाचा शोध हा कोणत्या शास्त्रज्ञाने लावला?
तर क्षकिरणांचा शोध हा विल्यम रॉडजेन या शास्त्रज्ञाने 1895 साली लावला. पुढील प्रश्न पहा. मोरच्यूत कॉपर सल्फेट हे टिंब हे काय आहे? तर मोरच्यूत कॉपर सल्फेट हे एक जंतुनाशक आहे. पुढील प्रश्न पहा. किरणोत्साराचे मापन करण्यासाठी कोणते उपकरण वापरले जाते? तर किरणोत्साराचे मापन करण्यासाठी हे ग्रेगर काउंटर हे उपकरण वापरले जाते. पुढील प्रश्न पहा. भारतात प्राणी सर्वेक्षण मुख्य कार्यालय कोठे आहे? तर भारतात प्राणी सर्वेक्षण हे मुख्य कार्यालय कोलकाता येथे आहे. पुढील प्रश्न पहा. बीज अंकुरणामध्ये कोणते घटक महत्त्वाचे आहेत? तर बीज अंकुरणामध्ये आपल्या सर्वांना माहिती आहे हवा, उष्णता आणि पाणी हे घटक महत्त्वाचे असतात. पुढील प्रश्न पहा. प्रदूषण ओळखण्यासाठी कोणत्या नैसर्गिक वनस्पतीचा उपयोग होतो? तर प्रदूषण ओळखण्यासाठी दगडफूल म्हणजे लायकेनचा उपयोग होतो. पुढील प्रश्न पहा. भारतातील सर्वात उंचावर असलेले टिहेरी प्रकल्प जलविद्युत निर्मिती हा कोणत्या राज्यात मोडतो? तर टिहेरी बांध हे म्हणजे टिहेरी धरण हे उत्तर प्रदेश येथे आहे. पुढील प्रश्न बघा. खालीलपैकी कोणता पदार्थ चुंबकीय पदार्थ नाही? खालीलपैकी कोणता चुंबकीय पदार्थ नाही? तर कोबाल्ट हा चुंबकीय आहे, निकेल चुंबकीय आहे, लोह पण चुंबकीय आहे, तर ग्रेफाइट हा चुंबकीय पदार्थ नाही. पुढील प्रश्न पहा. लाळेतील टायलिनची प्रक्रिया पदार्थावर होऊन टिंब तयार होते. तर लाळेतील टायलिनची प्रक्रिया ही पदार्थावर होऊन माल्टोजची निर्मिती होते. पुढील प्रश्न बघा. खालीलपैकी कोणते कवक उपयुक्त कवक आहे? तर कोणते कवक हे उपयुक्त आहे? तर पेनिसिलिन हे कवक उपयुक्त आहे. पुढील प्रश्न पहा. खालीलपैकी कोणता रोग संसर्गजन्य आहे? तर संसर्गजन्य रोग कोणता आहे? तर कॅन्सर हा संसर्गजन्य नाही. ॲमिनिया हाही संसर्गजन्य नाही. मधुमेह हाही संसर्गजन्य नाही. पण कॉलरा हा संसर्गजन्य आहे. संसर्गजन्य रोग म्हणजे एका माणसाकडून दुसऱ्या माणसाकडे जाणे, त्याला संसर्गजन्य रोग असे म्हटले जाते. पुढील प्रश्न पहा. ऑप्टिक फायबर तंत्रज्ञान कशाशी संबंधित आहे? तर ऑप्टिक फायबर तंत्रज्ञान हे संगणक का संदेशवहन टेलिफोन का उपग्रह संशोधन का कपड्यासाठी संबंधित आहे? तर ऑप्टिकल फायबर तंत्रज्ञान हे संदेशवहन टेलिफोनशी संबंधित आहे. पुढील प्रश्न बघा. आकाशयानातून आकाश कसे दिसते? तर आकाशयानातून आकाश हे काळे दिसते. पुढील प्रश्न पहा. सूर्यप्रकाश पृथ्वीवर पोहोचण्यास किती वेळ लागतो? तर सूर्यप्रकाश पृथ्वीवर पोहोचण्यासाठी 8 मिनिट 8 सेकंद लागतात. पुढील प्रश्न पहा. पृथ्वीवर वातावरण आहे, कारण पृथ्वीवर वातावरण आहे त्याचे कारण तर ते गुरुत्वाकर्षणामुळे पृथ्वीवरती वातावरण आहे. पुढील प्रश्न पहा. उपग्रह प्रक्षेपण केंद्र भारतात कोठे आहे? तर उपग्रह प्रक्षेपण केंद्र भारतात हे श्रीहरिकोटा येथे आहे. पुढील प्रश्न पहा. पृथ्वीवर दिवस रात्र कशामुळे होते? तर दिवस रात्र हे पृथ्वीच्या परिवलनामुळे दिवस रात्र पृथ्वीवरती होते. पृथ्वीच्या परिवलनामुळे म्हणजे पृथ्वीच्या फिरण्यामुळे. पुढील प्रश्न पहा. पेनिसिलिनचा शोध कोणी लावला? तर पेनिसिलिनचा शोध हाही सगळ्यांना प्रश्न माहीत असणार, कॉमन प्रश्न आहे. तर अलेक्झांडर फ्लेमिंग यांनी पेनिसिलिनचा शोध लावला आहे. पुढील प्रश्न पहा. भारताचे पहिले अंटार्क्टिका अभियान दल कोणत्या जहाजाने गेले होते? तर भारताचे पहिले अंटार्क्टिका अभियान दल हे पोलर सर्कल या जहाजाने गेले होते. पुढील प्रश्न पहा.
भारताचे नॅशनल मॅग्नेटिक रेझोनन्स कोठे सुरू होत आहे? तर भारताचे नॅशनल मॅग्नेटिक रेझोनन्स हे दिल्ली येथे सुरू होत आहे. पुढील प्रश्न पहा. आंबा पिकवण्याच्या प्रक्रियेतून टिंबटिंब हा वायू तयार होतो. तर आंबा पिकवण्याच्या प्रक्रियेतून कार्बन डायऑक्साईड वायू तयार होतो. पुढील प्रश्न पहा. भोपाळ दुर्घटना केव्हा घडली? हाही सगळ्यांना माहीत आहे आणि एकदम कॉमन प्रश्न आहे. भोपाळ दुर्घटना ही 1984 साली घडली आहे. पुढील प्रश्न पहा. अन्ननलिकेची लांबी किती सेंटीमीटर असते? तर अन्ननलिकेची लांबी ही 25 सेंटीमीटर असते. पुढील प्रश्न पहा. डोळ्यातील द्रव्याचा दाब वाढल्यास कोणता आजार होतो? तर डोळ्यातील द्रव्याचा दाब वाढल्यास काचबिंदू हा आजार होतो. पुढील प्रश्न पहा. डायनामो हे काय आहे? तर डायनामो हे विद्युत जनयंत्र हे डायनामो आहे. पुढील प्रश्न पहा. देशात दूरध्वनीतील पहिली थेट कोणत्या वर्षी कानपूर व लखनौ या 2 शहरादरम्यान उपलब्ध करून देण्यात आली होती? तर 2 शहरादरम्यान ही 1960 साली उपलब्ध करून देण्यात आली होती. पुढील प्रश्न पहा. टेलिकॉम व्यावसायिक व अभियंते यांना प्रशिक्षण देणारी संस्था भारतरत्न भीमराव आंबेडकर इन्स्टिट्यूट ऑफ टेलिकॉम टेक्नॉलॉजी ही शिखर संस्था कोठे आहे? तर ही संस्था जबलपूर येथे आहे. पुढील प्रश्न पहा. देशात सर्वप्रथम देवनागरी लिपीतून टेलेक्स संदेश दिला गेला खालीलपैकी कोणत्या वर्षी? तर टेलेक्स संदेश देवनागरी लिपीतून कोणत्या वर्षी देण्यात आला? तर हा 1963 साली देण्यात आला. पुढील प्रश्न पहा. हिंदुस्तान केबल्सचा कारखाना पश्चिम बंगाल येथे टिंबटिंब येत आहे. तर हिंदुस्तान केबल्सचा कारखाना पश्चिम बंगालमध्ये रूपनारायणपूर येथे आहे. तर पुढील प्रश्न पहा. विज्ञानाची मूल्ये कोणती आहेत? तर सत्यशोधक, वैज्ञानिक विचार प्रणाली, भौतिक प्रगती. तर ही वरील सर्व विज्ञानाची मूल्ये आहेत. पुढील प्रश्न पहा. दालचिनी म्हणजे टिंबटिंब या झाडाची साल होय. तर दालचिनी कोणत्या झाडाची साल आहे? तर दालचिनी ही सिनकोना या झाडाची साल आहे. सिनकोना. पुढील प्रश्न पहा. द डिसेंट ऑफ मॅन हा ग्रंथ कोणी लिहिला? द डिसेंट ऑफ मॅन, एक मिनिट. तर द डिसेंट ऑफ मॅन हा ग्रंथ कोणी लिहिला? तर हा ग्रंथ चार्ल्स डार्विन यांनी हा ग्रंथ लिहिला आहे. पुढील प्रश्न पहा. विज्ञानामध्ये गतिविषयक नियम कोणी शोधले? तर हाही सर्वांना माहीत आहे. गतिविषयक नियम हे न्यूटनने दिले आहेत. पुढील प्रश्न पहा. भारताने विकसित केलेली 250 किलोमीटरचा पल्ला गाठू शकणारे क्षेपणास्त्र कोणते? तर पृथ्वी हे क्षेपणास्त्र भारताने निर्मित केलेले 250 किलोमीटरचा पल्ला गाठणारे आहे. पुढील प्रश्न पहा. ओरिजिन ऑफ द स्पेसीज या ग्रंथाचे लेखक कोण? तर हाही प्रश्न सर्वांना माहीत असेल. चार्ल्स डार्विन हे ओरिजिन ऑफ द स्पेसीज या ग्रंथाचे लेखक आहे. तर अशा प्रकारे आपण 50 प्रश्न बघितले आहे आणि कमी वेळात आपण हे प्रश्न बघितले आहे. जवळ 15 मिनिटातच आपण हे प्रश्न बघितले आहे. तर तुमचा जास्त वेळही घेतला नाही आणि तुम्हाला हे प्रश्न आवडले असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.